jungle. लाडे गावात शॉर्ट सर्किटमुळे 18 एकर ऊस खाक, 20 ते 22 शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. कारखान्यांनी जळीत कपात रद्द करण्याची विनंती. वावा तालुक्यातील लाडेगाव येथील बामनकी पांदन रस्ता परिसरात मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे 17 ते 18 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या आगीत दिनकर तुकाराम पाटील, प्रकाश भीमराव पाटील, अमोल सुभाष पाटील, सिंधुताई पाटील, सदाशिव पाटील, बीजी पाटील यांच्यासह परिसरातील 20 ते 22 शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बामनकी पानंद रस्ता ओढ्याकडील बाजूस असलेल्या शेतातून गेलेल्या विद्युत तारामध्ये शॉर्ट सर्किट झाले. वाहिलेल्या पाचटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाहता 18 एकरमधील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत केवळ ऊसच नव्हे तर शेतकऱ्यांनी पिकासाठी बनवलेले ठिबक सिंचन संच, पाण्याच्या मोटारी, सर्व्हिस केबल आणि जमिनीखालील PVC पाईपलाईन पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. राजाराम बापू आणि वारणा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून जळीत ऊस प्राधान्याने गळपासाठी न्यावा. शेतकरी आधीच संकटात असल्याने कारखान्यांनी जळीत ऊसावर केली जाणारी कपात रद्द करून पूर्ण दर द्यावा अशी मागणी होत आहे. याचबरोबर या भागातील वीज तारांचे झोल गळे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महावितरणने भविष्यातील धोके टाळण्यासाठी तत्काळ स्पेसर बसवून तारा ओढून घ्याव्यात अशी मागणी होत आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत व शासनाकडून योग्य मोबदला मिळवून द्यावा. आगीमुळे हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेला आहे. ऊसासोबतच ठिंबक आणि साहित्याचे नुकसान झाल्याचे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने साखर कारखान्यांनी आता संवेदनशीलतेने निर्णय घेऊन आम्हाला आधार द्यावा अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. या घटनेमुळे लाडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून आता महावितरण आणि कारखाना प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.